आज उद्धव ठाकरेंचा 65वा वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मातोश्रीवर गर्दी। मातोश्रीवर फुलांची सजावट तर परिसरामध्ये बॅनरबाजी देखील। राज ठाकरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर। मला खूप आनंद झालाय। राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। विजय मेळाव्यानंतर मातोश्रीवर ठाकरे बंधूंची दुसरी गळा भेट। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबादेवी मंदिरात महायज्ञ पूजा, तर यावेळेस अरविंद सावंत, अंबादास दानवे उपस्थित। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक शहरामध्ये बॅनरबाजी। यावेळेस मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा देखील बॅनरवर फोटो। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वांद्र्यामध्ये बॅनरबाजी। कलानगर परिसरामध्ये सर्वत्र शुभेच्छांचे बॅनर। अखिल चित्रे यांच्याकडून जोरदार बॅनरबाजी। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप, त्याचप्रमाणे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचंही आयोजन। पुणे शहर पोलिसांची रेव पार्टीवर मोठी कारवाई। खराडी परिसरात रेव पार्टीवर पोलिसांचा छापा। मोठ्या प्रमाणात दारू, गांजा, हुक्का जप्त। 5 पुरुष आणि 2 महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुण्यातील खराडीच्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर पुणे पोलिसांच्या ताब्यात, तर जावई प्रांजल खेवलकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर छापेमारी, तर इंद्रप्रस्थ निवासस्थानी पोलिसांची छापेमारी। पुणे रेव पार्टी प्रकरणी पोलिसांची पत्रकार परिषद। खराडी भागामध्ये टाकलेल्या रेव पार्टी संदर्भात पोलिसांनी दिली माहिती। खडसेंच्या कुटुंबावर कारवाई झाल्यास आश्चर्य नको। खडसे सरकारवर तुटून पडल्याचा बदला। गिरीश महाजन नावाची प्रवृत्ती एक दिवस फडणवीसांना गाडेल, संजय राऊतांचं वक्तव्य। नाथाभाऊंचे जावईच हे सगळं चालवतात। नाथाभाऊ नेहमी अंमली पदार्थांवरून सवाल करतात। त्यांनी जावयाला अलर्ट करायला हवं होतं, गिरीश महाजन यांचा टोला। कुणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, परंतु राजकीय षडयंत्र असेल तर ते मात्र अत्यंत चुकीचं आहे। खडसेंच्या जावयाला ताब्यात घेतल्यानंतर आमदार रोहित पवारांचं ट्विट। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल आणि मामा राजवाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिकमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा। खासदार सुनील तटकरेंचा रोहित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट। रोहित पवार भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक असल्याचा तटकरेंचा दावा। खासदार निशिकांत दुबेंना संदीप देशपांडेंचं उत्तर समुद्रात दुबेकर मारेंगे। ठाकरे बंधूंना दिलेल्या इशाऱ्यानंतर देशपांडेंचं ट्विट। नागपूरचे पालकमंत्री बावनकुळेंची पोलिसांसोबत बैठक। शहरामध्ये कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी बैठक। पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती, तर आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न। परळी पोलिसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पाद्यपूजन सोहळा। यावेळेस आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र येण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचं अजित पवारांच्या हस्ते होणार अनावरण। खासदार उज्ज्वल निकम जळगावच्या दौऱ्यावर। खासदारपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिलाच दौरा। शेतकरी नेते रविकांत तुपकर आज लातूरच्या दौऱ्यावर। छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगेंची ते घेणार भेट। बुलढाणा जिल्ह्यामध्ये राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील खामगावच्या दौऱ्यावर। खामगाव शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। दोंडाईचामध्ये प्रहार पक्षाचे पंकज सिसोदियांच्या नेतृत्वामध्ये चक्काजाम आंदोलन। अप्पर तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन देऊन केली मागणी। बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी घेतलं माता महाकालीचं दर्शन। राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी केली प्रार्थना। अमरावती जिल्हा न्यायालयातील ई लायब्ररीचं उद्घाटन। भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची उपस्थिती। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचा सरकारवर हल्लाबोल। सरकारी व्यवस्था बिनकामाची असते। माणूस नशेत असतो तेव्हा विचार करणं बंद करतो। कुणाला खेळाची नशा असते तर कुणाला राजकारणाची नशा असते। नितीन गडकरींचं एका कार्यक्रमात वक्तव्य आणि सरकारलाच घरचं आहे। संजय राऊतांच्या आरोपांवर श्रीकांत शिंदेंचं जोरदार उत्तर। पुरावा न देता आरोप करणं फक्त राऊतांना जमतं। राऊतांच्या आरोपासंदर्भात उत्तर द्यायला मी बांधील नाही। पुरावे असतील तर समोर बसून दाखवले पाहिजे। खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये प्रवेश करणार। अण्णासाहेब डांगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते। 30 जुलैला मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा। नाशिकच्या तपोवन येथे रस्त्याची दुरावस्था। नागरिकांचा जीव मुठीत घालून प्रवास, तर नागरिक त्रस्त।
बीड ते परळी महामार्गावरील पुलाचं काम रखडल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल. पुलाचं काम लवकरात लवकर करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळं परिसरामध्ये मद्य आणि मांस मुक्त आणि दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करा. मंदिर महासंघाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या द्वारे मागणी. यवतमाळ शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य. ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग. नागरिकांचं आरोग्य आलं धोक्यात. परभणीतील पूर्णा नगरपालिकेचा कारभार चव्हाट्यावर. पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय, तर नाले स्वच्छ न झाल्यानं पावसाचं पाणी रस्त्यावर. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. परभणीत रेल्वे पुलाची संरक्षक भिंत कोसळली. मुसळधार पावसानं भिंत कोसळली तर रस्त्यावरील वाहतूक झाली ठप्प. लाडकी बहीण योजनेमुळे कर्जमाफीसाठी अडचणी. मी मुख्यमंत्री झाल्यास शेतकऱ्यांना 1 लाख रुपये अनुदान देणार. मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. भंडाऱ्याच्या जिल्हा बँकेचं संचालक मंडळाचं मतदान. तब्बल 9 वर्षानंतर विविध गटातून 21 संचालकांच्या निवडीसाठी 1062 मतदार हक्क बजावणार. भंडारा जिल्ह्यामध्ये पोलिसांनी पकडलं अवैध शालेय पोषण आहाराचा तांदूळ साठा. लहान मुलांच्या पोषण आहारावर व्यापाऱ्यांचा डल्ला. 3घांवर गुन्हे दाखल. कारगिल विजय दिनी T55 रणगाड्याचं अनावरण. कारगिल स्मृती उद्यानामध्ये अनावरण संपन्न. ऑपरेशन सिंदूर उद्यानाची देखील केली घोषणा. यवतमाळमध्ये अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था. दुरुस्तीसाठी भाजपचे भर पावसात भजन आंदोलन. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे. रत्नागिरीमध्ये ड्रग्ज मुक्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत. गुन्ह्यांचा गतिमान तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा कोकण परिक्षेत्र महासंचालक संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आला गौरव. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था. अर्धवट कामामुळे अपघातांच्या संख्येमध्ये सातत्यानं वाढ. प्रवाशांचं नुकसान. तर या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी दादरमध्ये सभेचं आयोजन. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन. भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. राज्य निवडणूक आयुक्तांच्या वतीनं स्ट्रॉंग रूमची पाहणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं केली पाहणी. निवडणुकीच्या अनुषंगानं सूचनांचं पालन होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश. पुणेकरांच्या वाढत्या पाणी वापरामुळे जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांची बैठक. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलावली महत्त्वाची बैठक. राज्य सरकारकडे असलेली थकबाकी मिळवण्यासाठी कंत्राटदार मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार. कंत्राटदारांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची थकबाकी सरकारकडे थकीत. कोल्हापूरमध्ये बदलीसाठी पोलिसांकडूनच उकळली ऑनलाईन खंडणी. पोलीस मुख्यालयातील हेड क्लर्कला अटक. तर पोलिसांनी केला महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल. दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये वाद. महापुरुषांच्या पुतळ्यासमोर बॅनर लावल्यानं वाद. सुरक्षा रक्षकांकडून आयोजकांना विचारणा. संबंधित आयोजकांकडून आवाज वाढवत अरेरावी. बुलढाण्यातील सर्व शाळांमध्ये एक पेड मां के नाम ही मोहीम. पालकांच्या हस्ते सार्वत्रिक वृक्षारोपण कार्यक्रमाचंही आयोजन. बुलढाण्याच्या खामगावात अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्याची मागणी. अतिक्रमण चुकीच्या पद्धतीनं काढण्यात आल्याचा मनसेचा आरोप. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचं आंदोलन. शेट्टींकडे 500 एकर जमीन असल्याचा क्षीरसागरांचा आरोप. राजू शेट्टींचं क्षीरसागरांना बिंदू चौकात येण्याचा आव्हान. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पावसानं पाण्याची गळती सुरू. मंत्री गिरीश महाजनांनी केली पाहणी. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 80% मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली. धरणात 12,762 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. वर्ल्ड चॅम्पियनशिप जलतरण क्रीडा स्पर्धेमध्ये पूर्वा गावडेनं केलं जलतरण स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व. नितेश राणे यांच्याकडनं तिचा नागरी सत्कार. विदर्भ आणि मराठवाड्यातील वाहन चालकांना पुणे जिल्ह्याचं प्रवेशद्वार असलेल्या वाघोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. नगर रस्त्यावर दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालकांना नाहक त्रास. खड्डे बुजवण्याचं काम सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाईपलाईन फुटली. ड्रेनेज लाईनच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं सर्वत्र पाणीच पाणी. ठाण्यातील जुना कोबरी पूल 8 दिवस बंद राहणार. 26 जुलै ते 3 ऑगस्टच्या दरम्यान गर्डर बसवण्याचं काम होणार. ठाणे वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी. वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. नाशिकमध्ये सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुखरूपपणे सुटका. अग्निशमन विभागाच्या जवानांकडून 4घांची सुटका.
जवळपास 1.5 तास लिफ्टमध्ये अडकले होते तरुण. नाशिकच्या पंडित कॉलनी परिसरातली घटना. चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस, नदीला आल्यांना पूर तर पुरानं 15 मार्ग बंद. जिल्ह्यातील 8 धरणांमध्ये 59% जलसाठा. पुणे जिल्ह्यातील देवघर धरणाचे 5 दरवाजे उघडले. 4500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नीरा नदीपात्रामध्ये सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. माळशेजमधील काळू धबधब्यावर अडकलेल्या 40 ते 50 पर्यटकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश. पावसाचा जोर वाढल्यानं पर्यटक अडकले होते. कोकण किनारपट्टीला उंच लाटा उसळण्याचा इशारा. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राच्या वतीनं इशारा. 28 जुलैपर्यंत समुद्राला मोठं उधाण. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती. काही भागामध्ये रिमझिम पाऊस तर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम. पंचगंगा नदी चौथ्यांदा पात्राबाहेर. 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 7 फुटांची वाढ. खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार. 4026 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू राहणार. मुठा नदी पात्रामध्ये पाण्याच्या विसर्गात वाढ केली जाण्याची शक्यता. सातारा जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस. जावळी आणि महाबळेश्वरमध्ये तुफान बॅटिंग. साताऱ्यामध्ये अद्याप 85% सरासरी पावसाची नोंद. मावळ तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला तर कोथुर्णे पूल पाण्याखाली. 3 गावांचा संपर्कही तुटला. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणं ही भरली तर धरणामध्ये 90% पाणीसाठा. जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस. राज्यातील घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता. मुंबई, पालघर, ठाणेसह कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. धरणातून चंद्रभागा नदीमध्ये 20,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम. राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले. 7212 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस. सिल्लोड तालुक्यातील काही नद्यांना पूर. बीड जिल्ह्यात दमदार पाऊस. पावसानं अनेक ठिकाणी साचलं पाणी. पुलाचं काम अर्धवट झाल्यानं विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. तात्काळ पूल पूर्ण करावा, ग्रामस्थांची मागणी. अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस. पावसानं रस्ते वाहतुकीसाठी बंद. साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस. कोयनेसह प्रमुख धरणांचे दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना. हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये जोरदार पाऊस. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अनेक पिकांना मिळालं जीवदान. नागपूरमध्ये दारू पिऊन मोठ्या भावाच्या पत्नीला शिवीगाळ. मोठ्या भावानं लहान भावाची रागातून केली हत्या. आरोपी भावाला पोलिसांनी केली अटक. नाशिकमध्ये गुटखा वाहतूक करणारं वाहन पलटी. ट्रकमधून तब्बल 33 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. ट्रकवर कारवाई करावी, शिवसैनिकांकडून मागणी. पालघरमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांची कारवाई. 1,78,65,248 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कारवाईत 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये मोटार रिवायडिंगचं दुकान तोडून साहित्य लंपास. 2 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. तर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. उल्हासनगरमध्ये दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक. पोलिसांकडून 44,000 रुपये चोरीचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूरमध्ये ठेकेदार श्रीप्रसाद वराळेवर गुन्हा दाखल. ड्रेनेजच्या कामामध्ये खोटी बिलं सादर करत 72 लाखांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप. पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये स्थानिक तरुणीवर अत्याचार. स्थानिक तरुणीवर कारमध्ये अत्याचार. 23 वर्षीय तरुणीवर 3 नराधमांनी केला अत्याचार. 1 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 2 मात्र फरार. छत्रपती संभाजीनगरमध्ये लकी स्टार हॉटेलवर पोलिसांचा छापा. कारवाईत 101 जुगारी ताब्यात. 12,93,000चा मुद्देमाल जप्त. महाड MIDC मधील केटामाइन ड्रग्ज प्रकरणी 3 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. 3 मुख्य आरोपी अद्यापही फरारच. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विमा अर्जासाठी 4 दिवस बाकी. आतापर्यंत 27% शेतकऱ्यांनी भरला पीक विमा. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मोठी घट. हिंगोली जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांकडून खरीपाच्या पिकांची नासाडी. शेतकरी चिंतेत. वन विभागानं बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांकडून मागणी. शेतकऱ्यांनी आधार सडिंग करण्याचं केलं आवाहन. तर शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय आणि कृषी सहाय्यकांसोबत संपर्क साधावा. कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांचं शेतकऱ्यांना आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस. मुसळधार पावसानं खरीपाची पिकं तरारली. शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसला भीषण आग. टायर फुटून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र गाडी पूर्णपणे जळून खाक. मोठं नुकसान.
नागपूरच्या पारशिवनी तालुक्यामध्ये धक्कादायक घटना. शेतशिवारामध्ये शेळ्यांचा चारा आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू. वन्य प्राण्यांसाठी लावलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागल्यानं या तरुणाचा मृत्यू. मुंब्रा बायपास जवळील टेकडीवर 5 तरुण अडकले. परत येण्याचा मार्ग न समजल्यानं ही मुलं अडकली. 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुलांना सुखरूपपणे खाली उतरवण्यामध्ये यश. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत. बिबट्याचा मुक्त संचार, त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण. नागपूर जिल्ह्यामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये तरुणांचा मृत्यू. बैलांच्या शोधामध्ये जात असताना अचानक वाघाचा हल्ला. परिसरात भीतीचं वातावरण. तरुणाच्या मृत्यूनं गावात हळहळ व्यक्त. अलिबाग समुद्रामध्ये बेपत्ता 3 मच्छीमारांचा शोध सुरू. दुर्बीण आणि थर्मल ड्रोनच्या सहाय्यानं शोध सुरू. काल अलिबागच्या खांदेरी किल्ल्याजवळ बोट बुडाली. बोटीवरील 5 खलाशी 9 तास पोहून आले किनाऱ्यावर. कोल्हापूरच्या गोकुळ शिरगाव येथे ट्रकचा अपघात. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील घटना. पोलिसांची घटनास्थळी धाव. ट्रकचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या 10 रुपयांच्या पुडीसाठी मित्रावर हल्ला. घटनेमुळे परिसरात खळबळ. इंदापूर तळा मार्गावर बर्निंग कारचा थरार. मुठवली गावाजवळ धावत्या कारला आग. सुदैवानं जीवितहानी टळली. मीरा भाईंदरमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला जोराची धडक. दुर्घटनेमध्ये पती पत्नी जखमी. अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात. मुंबई पुणे महामार्गावर 15 ते 20 गाड्यांचा अपघात. अपघातामध्ये 30 ते 35 जण जखमी झाल्याची माहिती. अपघातामध्ये एका महिलेचाही मृत्यू. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल. मॉर्निंग कन्सल्ट अमेरिकेतील नामांकित संशोधन संस्थेचं सर्वेक्षण समोर. अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांवर ईडीकडून सलग 3ऱ्या दिवशी छापेमारी. तर मुंबईतील 35 पेक्षा अधिक ठिकाणी कारवाई. अनेक दस्तऐवज आणि संगणकीय उपकरणं जप्त. सूत्रांची माहिती. सांगलीच्या मिरजमध्ये मूकबधिरांच्या शाळेमध्ये रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न. यावेळेस रोबोटिक प्रशिक्षण मुलांसाठी वरदान ठरू शकतं, असं मत मुख्याध्यापक आणि प्रशिक्षकांनी केलं व्यक्त. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर फाट्यावर फासेपारधी समाजाचं रास्ता रोको आंदोलन. आमदार शरद सोनवणे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. पंढरपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विठ्ठलाची महाआरती. उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावं. शिवसैनिकांकडनं विठुरायाच्या चरणी प्रार्थना. पंढरपूर शहरामध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये दुचाकीस्वार जखमी. अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. गडचिरोलीमधील मालेवाडीमध्ये पोलिसांच्या मदतीनं 50 किलो गांजा केला जप्त. 2 जणांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई. गडचिरोलीमध्ये दुचाकीसह वाहून गेलेल्या काका पुतण्याचा मृत्यू. सोनापूरचे रहिवासी असल्याची माहिती समोर. गडचिरोलीमध्ये सलग 4थ्या दिवशी पूरस्थिती. भामरागडसह अनेक गावांचा संपर्क तुटला. एकूण 7 मार्गावरील वाहतूक ठप्प. सांगलीमध्ये चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पडणाऱ्या पावसानं वारणा धरणातून 13,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. कृष्णा नदीची पाणी पातळी 19 फुटांवर. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन. कोल्हापूरमध्ये भोगावती नदीमध्ये जीव देणाऱ्या वृद्धाला पुराच्या पाण्यातून वाचवलं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील जवानांनी वाचवले वृद्धाचे प्राण. मालेगावच्या कॅम्प पोलिसांनी केल्या 23 चोरीच्या मोटरसायकली जप्त. 2 सराईत आरोपी आता गजाआड. नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर 2 वेगवेगळे अपघात. धुळे सुरत महामार्गाला हादरा तर कोंडाईबारी घाटामध्ये भीषण अपघात. सुदैवानं जीवितहानी टळली. पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांच्या हद्दीमध्ये खून करून पुण्याच्या ग्रामीण भागातील भीमा नदीमध्ये मृतदेह फेकून दिला. आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.